मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत तुलसीची तपश्चर्या, तुलसीचे महात्म्य, महत्त्व, संपूर्ण माहिती तुलसीविषयी। तर आता एकादशीच्या दिवशी जर आपण तुलसीचे महात्म्य ऐकले, संपूर्ण चरित्र ऐकले, तर आपले सर्व पापे तर जळून भस्मच होतील। त्याशिवाय आपल्याला मोक्षाची प्राप्ती होईल, आपल्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील, महालक्ष्मी प्रसन्न होईल। तर असे तुलसीचे महान तपश्चर्याचे महात्म्य, जो कोणी खूप भाग्यवान आहे त्यालाच हे महात्म्य ऐकायला मिळेल। ज्याच्या जन्मी खूप काही पदरी पुण्य असेल, ज्याच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य असेल, त्यालाच हे तुलसीचे महात्म्य ऐकायला मिळेल। तर मित्रांनो, कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। तुलसीची तपश्चर्या। नारायण सांगू लागले, वत्सा नारदा, माधवी ही धर्मध्वजाची पत्नी गंधमादन पर्वतावर ती दोघे परस्परांशी संगमासुखात निमग्न झाली होती। चंदन उटी अंगाला लावून ती फुलांनी सजवल्या चंदनाच्या शेजेवर निजत असे। ती म्हणजे स्त्री जातीमधील एक रत्नच होती। तिच्या अंगावर रत्नजडित अलंकार तर नेहमीच असत। ती स्वतः कामक्रीडा निपुण असून शिवाय तिचा पतीसुद्धा तोडीस तोंड असा होता। दोघंही संभोगात विलक्षण कुशल व हौशी असल्यामुळे नित्य नव्या नव्या प्रकारांनी रतिक्रीडा करीत असे। अशाच तऱ्हेने देवांची 100 वर्षे एवढा प्रदीर्घ काळ लोटून गेला। शेवटी राजा अगदी तृप्त झाला होता, पण माधवी मात्र अतृप्तच होती। पण ती गर्भवती झाली। दिवसानुदिवस ती कांतिमान होत चालली होती। 100 वर्षापर्यंत तो गर्भ वाढत होता। मग एका शुभ समयी, शुभ लग्नावर, शुभ ग्रह योगावर, शुभ नवंशात, शुभ ग्रहासह लग्नेश असताना पद्यादेवीच्या अंशाने सुंदर अशी मुलगी जन्माला आली। तो दिवस कार्तिकातील पौर्णिमेचा होता। शरद ऋतूतील चंद्रकासारखा गोल चेहरा, कमळाच्या पाकळीसारखे डोळे, पिकलेल्या तोडल्याप्रमाणे लाल सुटूक होठ, अशी ती मुलगी न रडता हसणाऱ्या चेहऱ्याने टुकटुकीत सर्वत्र पाहत होती। तिचे हातपायाचे तळवे तांबूस गुलाबी होते। बेंबी खोल असून ओटी पोटावर 3 वळ्या होत्या। नितंब गोल होते। ती श्यामा असल्यामुळे तिचे शरीर उन्हाळ्यात शीतल तर हिवाळ्यात उबदार असे। तिचे केस वडाच्या पारंब्यासारखे लांब चटक होते। कांती सोन चाप्यासारखी असून ती फारच आकर्षक होती। तिचे नाव तुलसी असे ठेवले। ती वयाच्या मानाने फार समजूतदार होती। त्यामुळेच बालपणीच कुणाचेही न ऐकता ती बदरीकारण्यात तपस्यासाठी निघून गेली। तिथे तिने 1 लाख दिव्य वर्षापर्यंत तपश्चर्या केली। नारायण हाच पती मिळवून असा तिचा दृढ निश्चय होता। रखरखत्या ग्रीष्म ऋतूत पंचाग्नी साधन, कडाक्याच्या थंडीत गार पाण्यात आसन, मुसळधार पावसात उघड्या जागी बसून तिने 20,000 वर्ष फळे खाऊन आणि पाणी पिऊन काढली। 30,000 वर्षापर्यंत केवळ झाडपाल्यावर काढली। मग 40,000 वर्ष ती फक्त हवेवरच निराहार राहिली। शेवटची 10,000 वर्ष ती एका पायावर उभी होती। तेव्हा तुलसीला वर देण्याकरता चतुर्वर्धन ब्रह्मदेव हंसावर आरूढ होऊन आला व तुलसीला बोलला, हे देवी तुलसी, तुला कोणती इच्छा आहे ती सांग। तुला हरिभक्त, हरिदास्य, चिरतारण्य, अमरत्व जे काही हवे असेल ते निसंकोच माग, मी तुला ते देईन। तुलसी म्हणाली, पितामह, माझी इच्छा मी सांगते। तुम्ही सर्वांच्या मनातील गोष्ट जाणता, मग संकोच कशासाठी प्रभू? मी तुलसी नावाची गोपी आहे। पूर्वीची मी गोलोकातील रहिवासी, तेव्हा मी कृष्णाची प्रिया राधेची दासी होती। मी तिच्याच देहापासून जन्मले होते आणि तिच्या सर्व मैत्रिणीची आवडती होते। एकदा अशी एक गोष्ट घडली की रासक्रीडेच्या समयी गोविंदाने मला भोगली, त्यामुळे भान हरपून मी बेशुद्ध होऊन पडले। नेमक्या त्याच वेळी राशेश्वरी राधा तेथे आली। एकंदर सर्व प्रकार तिच्या ध्यानी आला। मग तिने गोविंदाची भरपूर निंदा केली आणि रागातच मला शाप दिला, तू आत्ताच पृथ्वीवर मानवी देहात जन्माला जा। त्यावर गोविंद म्हणाला की तू तिथे जन्म घेतल्यावर तप कर, म्हणजे ब्रह्मदेव प्रसन्न होऊन तुला वर देईल व माझ्या अंशाच्या चतुर्भुज रूपाचा तुला लाभ होईल। असे सांगून तो अंतर्धान पावला। मग राधेच्या भयाने मी पृथ्वीवर जन्माला आले। तर आता मला एवढाच वर द्या की कांतिमान, शांत व सुस्वरूप असा नारायण पतिरूपाने मिळो। असे ब्रह्मदेव म्हणाला, बालिके, सुदामा या नावाचा एक गोप आहे, तो श्रीकृष्णाचा अंशच आहे। तो सुद्धा राधेच्या शापेमुळे दानव कुळात जन्माला आहे। त्याचे नाव आहे शंखचूड। त्याच्या एवढा पराक्रमी तिने लोकात कोणीही नाही। पूर्वी गोलोकात असत्यावेळी तो तुझ्यावर भाळला होता, पण राधिकेच्या भीतीमुळे तुमचे मिलन होऊ शकले नाही। असो, तोच सुदामा आता पूर्वजन्माची स्मरणासह पुन्हा जन्माला आले आहे।
तू सुद्धा तशीच पूर्वस्मृती जाणतेस आणि तुझ्यापासून गुप्त असे काहीच नाही. तर तू शंखचूडाची पत्नी हो. पुढे तुला नारायणाचा पतिरूपाने लाभ होईल. नंतर असे घडेल की नारायणाच्या शापाने तू पवित्र अशी तुलसी वृक्ष होशील. सर्व वनस्पती वर्गात तू परमश्रेष्ठ आणि नारायणाची सर्वाधिक आवडती होशील. तुझ्याशिवाय केलेली पूजा निष्फळ होईल. वृंदावनात वृक्षरूपा असल्यामुळे तुझे वृंदावनी असे नाव प्रसिद्ध होईल. गोप व गोपी तुझ्या पानांनी माधवाची पूजा करतील. वृक्षाची अधिवेदी देवी तू कृष्णासह मुरादपणे विहार करशील. असा वर मिळाल्यामुळे तुलसीला आनंद झाला. ती हास्य मुखाने विधेयताला म्हणाली, पिताजी, मी खरे तेच सांगते की 2 हाताच्या श्यामसुंदर कृष्णावर माझी जेवढी प्रीती आहे तेवढी चतुर्भुज रूपावर नाही. अचानकपणे गोविंदाचा आणि माझा संगमागमन भंग पावल्यामुळे मी असंतुष्ट झाली आहे. गोविंदाच्या वचनामुळे चतुर्भुजाची प्रार्थना करीत असते. तुमच्या कृपेमुळे मी पुनश्च गोविंदाला प्राप्त करीन अशी माझी खात्री आहे. पण मला राधेच्या भीतीपासून सोडवा. ब्रह्मदेव म्हणाला, त्यासाठी मी तुला 16 अक्षरांचा राधिकेचा मंत्र देतो. तू स्वीकार कर. त्यामुळे होईल काय की राधेचेही प्राणाहून आवडती होशील. तसेच तुमचा शृंगार राधेपासून गुप्त राहील. तू राधाप्रमाणे गोविंदाची प्रिय होशील. असे सांगून ब्रह्मदेवाने तिला राधाचा 16 अक्षरी मंत्र, 16 अक्षरी स्तोत्र, कवच, पूजाविधी देऊन त्यांची सिद्धी कशी करावी ते सांगून आशीर्वाद दिला. मग तुलसीने त्या मंत्राचा अनुष्ठान करून सिद्धी मिळवली. त्या एकाच मंत्राच्या प्रभावाने ती रमेप्रमाणे कृतकृत्य झाली. विश्वातील अनेक दुर्लभ भोग तिला प्राप्त झाले. तिच्या मनाला पूर्ण चिरसमाधान मिळून तपश्चर्याच्या कष्टाचे निवारण झाले. खरोखर इच्छा पूर्ण झाली की मनुष्याचे कष्ट नष्ट होतात. आणि नंतर तुलसीने भोजन वगैरे आटोपले व ती सुसज्ज अशा चंदनी पलंगावर झोपी गेली. शंखचूड व तुलसी यांची भेट. नारायण म्हणाला, वत्सा नारदा, ब्रह्मदेवाच्या वरामुळे आनंदित झालेली तुलसी गाढ झोपी गेली. तेव्हा ती संधी साधून मदनाने तिच्यावर आपले अमोघ असे 5 दिव्य बाण मारले. परिणामी शीतल अशा चंदनाच्या व फुलाच्या सेजेवर निजलेली असून तिच्या शरीराचा दाह होऊ लागला. सर्व अंगावर काटा उभा राहिला. तिचे नेत्र गुलाबी झाले. तिला चैन पडेना. क्षणात तिला गुंगी येई तर क्षणात ती कासावीस होई. कधी तिच्या घशाला कोरड पडे तर कधी तंत्रमध्ये जाई. क्षणात तिला आनंदाच्या उकळत्या फुटात तर लगेच ती विषण्ण होई. मध्येच ती उठून बसे तर लगेच शय्येवर लोळून घेई. काय करावे ते तिला सुचेनासे झाले. मृदू रेशमाची शय्या तिला बोचू लागली. फळे कडवडत वाटू लागले आणि थंडगार पाणी तिला विषाप्रमाणे भासू लागले. घर तिला गुहेप्रमाणे भासू लागले. तल्लम वस्त्रे चोटत आणि माथ्यावरचा शेंदूर जखमेप्रमाणे वेदना देई. अशातच तिला पुन्हा गुंगी आली व स्वप्न पडले. त्यात तिला असे दिसले की एक तरणा बाण देखणा व वस्त्रे आणि अलंकारांनी नटलेला कुणी एक पुरुष तिच्या समोर उभा आहे. त्याच्या गळ्यात वनमाला असून सर्वांगावर चंदनाची उटी आहे. त्याचा आवाज नादमधुर असून तो शृंगारी कुजबूज करीत तिला मिठीत घेत आहे. संगमासाठी अत्यंत आसुसुले आहे. संभोगाच्या उत्कंठ क्षणानंतर तो उठून गेला, परंतु लगेचच माघारी आला. तो जातेवेळी व ती न जाण्यासाठी विनवते आहे आणि तिला खाडकान जाग आली. ती जी शेजेवर कावरीबावरी होऊन उठून बसली आणि रडू लागली, अशी ती तारुण्य पिढा सहन करीत बद्रिकाश्रमात राहिली. दुसरीकडे योगी शंखचूडाने जैगिष्यव्य ऋषीकडून कृष्ण मंत्राची दीक्षा घेऊन पुष्कर तीर्थावर तो सिद्ध केला. कृष्णाचे सर्व मंगल कवच धारण करून व ब्रह्मदेवापासून मनवंचित वर प्राप्त करून घेऊन त्याच्याच निर्देशानुसार तो बद्रिकाश्रमात आला व तुलसीच्या दृष्टीस पडला. साक्षात जणू दुसरा मदनच असा तो तारुण्य संपन्न व चाप्यासारखा अंगकांतीचा होता. अंगावर रत्नचडित अलंकार असून शरदातील पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे त्याचा चेहरा होता. कमल पाकळातीसारखे त्याचे नेत्र असून तो विमानात बसला होता. गळ्यात प्राजक्ताच्या फुलाच्या घवघवीत हार होता. तो हळूहळू सामोरा आला तेव्हा काहीशा स्त्रीसुलभ संकोचाने मूक वस्त्राने झाकून पण नेत्रात संगमाचे आव्हान देत तुलसी त्याच्याकडे कटाक्ष टाकीत पाहू लागली. तिचे मुखमंडल तेजस्वी असून पायापासून तो डोक्यापर्यंत बहुमूल्य अलंकार होते. घनदाट केसात मालतीचे गजरे माळलेले होते. शंखचूड तिच्या शेजारी बसला आणि गोड वाणीने बोलला, हे सौंदर्यशालिनी, कल्याणी, मानिनी स्त्रिये, तू कोण आहेस? कुणाची कन्या आहेस? तू सर्व स्त्रियात धन्य व मान्य दिसतेस. मी तुझा दास आहे, तेव्हा गप्प न राहता माझ्याशी काहीतरी बोल. असे त्याचे बोलणे ऐकल्यावर तुलसीने तिरक्या नजरेने पाहिले आणि ती म्हणाली, मी धर्मध्वजाची मुलगी असून या वनात तपस्या करते. पण आपण कोण आहात? आपले माझ्याशी काय काम आहे? आपण कृपया मला आपल्या मार्गाने जा. शास्त्रवचन असे आहे की कुलीन व सभ्य लोक एकांतात असलेल्या कुलीन स्त्रीशी संभाषण करीत नसतात. अहो, आदी स्त्रिया या कामोद्वा, मादक व सौंदर्यवती असून पुरुषांना घातक असतात.
विषाने भरलेल्या अमृतकुंभाप्रमाणे वरवर गोड गोड बोलणाऱ्या असून त्यांच्या अंतरी मात्र विष असते. हृदय कट्यासारखे तीक्ष्ण, पण मुखात मात्र मधाळ बोलणे असते. त्या नेहमीचे स्वार्थ साधण्यात तत्पर असतात. आपल्या मतलबापुरत्या पतीबरोबर एकनिष्ठ, पण एरवी मात्र स्वैरचरणी अशा असतात. अंतर्यामी मलिन, पण चेहरा मात्र आकर्षक असतो. श्रुतिशास्त्रे व पुराणे यांनी त्यांना दोषाचे आगर असे म्हटले जाते. त्याच्यावर कोणता शहाणा माणूस विश्वास ठेवील बरं? अशा स्त्रियांना शत्रू व मित्र असा कोणी नसतो. त्यांना रोज नवा सोंगडी हवा असतो. धनवंत पुरुष पाहिला की त्याला जळ्यात खेचण्यात तयार असतात. वरून त्या सतीत्वाचा आव आणतात, पण खरे तर कामाचे हाच त्यांचा आधार असतो. आपली धगधगणारी वासना शमवण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. त्यावरून दुसऱ्याला संयमाचे धडे देतात, पण मनातून मात्र संभोगासाठी वकवकलेल्या असतात. एकांतात पुरुषाबरोबर निर्लज्जापणे करतील, पण चार लोकात मात्र विनयाचा व संकोचाचा देखावा करतील. आणि जर का पुरुषाची संगत मिळाली नाही तर मात्र रागाने अनावर होतात. अपमानापोटी सूड घेण्यासाठी कमी करत नाही. जर वासना पूर्ण झाली तर मग मात्र त्यांच्या आनंदाला सीमाच राहत नाही. थोड्याशा संभोगाने त्यांना उलट दुःख होते. मनातून त्यांना चमचमीत खाण्यापिण्याची व रसिक, श्रीमंत तसेच सुसंस्कृत पुरुषाची आवड असते. जो संभोगामध्ये चतुर व रसिक असतो तो त्यांना प्राणापलीकडे प्रिय असतो. आणि दुर्दैवाने जर का तो आरसिक निघाला तर मात्र त्या स्त्रिया शत्रूप्रमाणे समजून सदा त्याच्याशी भांडण उकरून काढतात. फार काय सांगू, पण सर्प जसा उंदराला मारतो तशा पुरुषाचा घास घेण्यास कमी करत नाही. अशा स्त्रिया मूर्तिमंत, धाडस व दोषाची खानच होय. ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाही त्या भुलवतात. एवढेच नव्हे तर त्यांना सुद्धा अशा मोहिनी स्त्रियांचा थांग लागत नाही. अशा स्त्रिया खरोखर तपस्या करता विघ्न स्वरूप असतात आणि मोक्षार्थी लोकांसाठी अडथळा असतात. हरिभक्ताचा याचा कधीच संबंध येत नाही. संसाररूपी केदखानातल्या त्या बेड्याचा आहेत. त्या स्वप्नाप्रमाणे असत्य असून गारुडाच्या खेड्यासारखे आभास मात्र आहेत. त्याचे रूप सर्वांना भुरळ पाडते हे खरे. अंतर्मास्त्र विष्ठा, मूत्र, लाळ आणि वगैरेने भरलेले असते. गुप्त इंद्रिय तर रक्तयुक्त व अपवित्र असते. मोक्ष मार्गाच्या वाट सुरू करिता या विशेष विधीने उत्पन्न केल्या असे दिसते. एवढे बोलल्यावर तुलसी गप्प बसली. काही क्षण गेल्यानंतर शंखचूडाने हसत बोलण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, देवी, तुझे सांगणे सर्वत्व खोटे नाही, पण खऱ्या खोटाचे मिश्रण आहे. कसे ते मी सांगतो ऐक. विद्यार्थ्याने मोहे कशी स्त्री जातात निर्माण करताना ती दोन प्रकारात बनवली. त्यातील एक प्रकार हा प्रशंसनीय आहे तर दुसरा अप्रशंसनीय आहे. लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा, सावित्री, राधा 5 जणी सृष्टीचे मूळ कारण असल्यामुळे सृष्टीच्या अगोदरपणापासून अस्तित्वात आहे. ज्या ज्या रमणी त्यांच्या अंशापासून जन्मतात त्या कीर्तिमती, कल्याणकारिणी, त्याचप्रमाणे प्रशंसनीय आहे. त्यातील शतरूपा, देवहूती, स्वदा, स्वाहा, दक्षिणा, छायावती, रोहिणी, वारुणी, सची, दिती, आदिती, कुबेरपती, लोपामुद्रा, अणुसया, काटेरी, तुलसी, अहिल्या, अरुधती, मेना, मंदोदरी, तारा, दैमंती, वेदवती, गंगा, मनसा, पृष्टी, तुष्टी, समृद्धी, मेधा, कालिका, वसुंधरा, षष्ठी, मंगलचंडी, धर्मकामिनी, मूर्ती, स्वस्ती, श्रद्धा, शांती, कांती, शाती, निद्रा, भूक, तहान, सध्या, दिवस रात्र, संपत्ती, धृती, कीर्ती, क्रिया, शोभा, प्रभा, शिवा आदी करून स्त्रिया व सर्वच युगांमध्ये श्रेष्ठ आहेत. स्वर्गातल्या वेश्या वारंगणांना या स्त्रियाच आहेत, पण त्या प्रशंसनीय नाही तर पुंशली म्हणून प्रसिद्ध आहेत. सात्विक ज्या ज्या स्त्रिया आहेत त्या श्रेष्ठ तेजस्वी असून विश्वात त्या साध्वी म्हणून ओळखल्या जातात. पण त्या ज्ञानी लोकांचे म्हणणे असे आहे की वास्तव्य जाणून घेतले पाहिजे. जशा सात्विक स्त्रिया आहेत तशाच राजस व तामस पण आहेत. आणि पुन्हा या पण ज्ञानी लोकांचे म्हणणे असे आहे की वास्तव जाणून घेतले पाहिजे. जशा सात्विक स्त्रिया आहेत तशा राजस व तामस पण आहेत. आणि पुन्हा तिन्ही गुणांच्या समृद्धातून तर अनेक प्रकार स्त्रियांचे आहेत. रजोगुण प्रधान स्त्रिया मध्यम दर्जाच्या असतात. त्यावर केवळ भोगच प्रिय असतात. सदैव त्यांना संभोग व सुखाचा ध्यास लागत असतो. स्वतःचा स्वार्थ साधण्यास तत्पर असतात. अशा स्त्रिया आतल्या गाठीच्या भुलवणाऱ्या व धर्माशी देणे घेणे नसणाऱ्या असतात. त्यामुळेच त्या सती नसतात. ज्ञानी आणि त्यांना मध्यम म्हणतात. तामसी स्त्रियांची तर गणना अधम म्हणून केली जाते. कुलीन पुरुष निर्जन जागी परक्या महिलेशी वार्तालाप करीत नसतात. ते खरेच आहे. पण जो आता इथे आला आहे तो ब्रह्मदेवाची तशी आज्ञा झाल्यामुळे गांधर्व विधीने तुझा बरोबर विवाह करावा यासाठी आला आहे. देव ज्याला पाताच भीतीने पळ काढतात तर शंखचूड मीच आहे. पूर्वी मी श्रीहरीचा प्रिय असा मित्र होतो. तेव्हा माझे नाव सुदामा होते. पण राधिकेच्या शापाने मी दानव कुळात जन्मलो आहे. श्रीकृष्ण देवाचा निकटवर्ती मुख्य गोप असून सध्या दानवधिपती आहे. श्रीकृष्णाच्या अनुग्रहामुळे
योगामुळे व मंत्रप्रभावामुळे मला पूर्वजन्माचे स्मरण आहे. तुलाही पूर्वाच्या जन्माचे स्मरण आहेत. त्यावेळी तुला हरीचा संग घडत असेल. तू सुद्धा राधिकेच्या शापाने भारतवर्षात जन्मली आहेस. त्या काळी तुझा भोग घेण्यासाठी मी आसुसलेला होतो, पण राधेच्या भीतीने तेव्हा ते शक्य झाले नाही. असे बोलून शंखचूड थांबला. तेव्हा हसत हसत तुलसी बोलू लागली, जगात असेच पुरुष यशस्वी होतात. स्त्रिया त्यांनाच पसंत करतात. तू बुद्धी सामर्थ्याने मला यावेळी जिंकले आहेस. जो स्त्रीकडून जिंकला जातो तो अशुची असून समाजही त्याचा धिक्कार करतो. अशा माणसाला देव, पित्तर, गंधर्व सुद्धा टाळतात. एवढेच नव्हे तर आई, वडील व भावंडे सुद्धा मनात त्यांचा तिरस्कार करतात. वेदाचे म्हणणे असे आहे की सुवर व सुतकाच्या वेळेची अशुद्धी जाणण्यासाठी ब्राह्मणाला 10 दिवस, क्षत्रियाला 12 दिवस, वैश्याला 15 दिवस व शूद्राला 1 मास जावा लागतो. परंतु स्त्री आदीन पुरुष मात्र मृत्यूनंतर चितेवर जळूनच शुद्ध होतो. पित्तर त्याच्या हातचा पिंड व तर्पण स्वीकारत नसतात. फार कशाला, देवसुद्धा त्याची पूजा मान्य करीत नाही. जो मनाने पूर्णपणे स्त्रीला वध झाला असेल त्याचे ज्ञान, तप, जप, होम, पूजा, विद्या आणि यश काय कामाचे. मी तुला ओळखले असतानाही मुद्दामच तुझी परीक्षा घेतली, कारण गुणदोषाची परीक्षा घेणे हे स्त्रीचे पतीचे निवड करतानाचे कर्तव्य आहे. गुणहीन, जराजर, अशिक्षित, दरिद्री, मूर्ख, रोगी, टवाळखोर, बहिरा, मुका, मतिमंद व नपुसकीला जर कन्यादान केले तर ब्रह्महत्येचे पाप लागते. उलट जर का तरुण, ज्ञानी, सच्चरित्र, गुणी आणि शांत पुरुषाला कन्यादान करण्याने 10 यज्ञ केल्याचे पुण्य फळ मिळते. आपली कन्येची जो विक्री करेल तो कुंभी पाक नरकात जाऊन पडेल. मग तो तेथे मुलीचे मूत्र व विष्ठा खात राहील. किडे त्याला दंश करतील, कावळे टोचत राहतील. असे 14 इंद्र जोपर्यंत चालेल एवढेच त्याचे पाप फिटत नाही, तोपर्यंत तो पुढे रोगी म्हणूनच जन्माला येतो. कसाई म्हणून उपजीविका चालतो. असे सांगितल्यावर तुलसी थांबली. त्याच वेळेत तिथे ब्रह्मदेव प्रकटला. तो शंखचूडाला बोलला, अरे उगीच गोष्टी सांगण्यात वेळ व्यर्थ का घालवतोय? लगेच हिच्याबरोबर गांधर्व विवाह कर पाहू. तू जसा पुरुष रत्न आहेस तशीच ही सुद्धा स्त्री रत्न आहे. अनुरूप असा पुरुष व स्त्री याचे मिलन परम सौख्यकारक असते. अरे अशी अनायास चालून आलेली संधी कोण बरे सोडेल? आणि जो सोडेल त्याच्यासारखा मूर्ख पशु तोच. तुलसी, तू आता आणखी याची कसली परीक्षा घेणार आहे? आणि नारायणाची जशी लक्ष्मी, कृष्णाची राधा, माझी सावित्री, शिवाची भवानी, वराची पृथ्वी, यज्ञाची दक्षिणा, अत्रीची अनुसया, नळाची दैमंती, चंद्राची रोहिणी, मदनाची रती, कश्यपाची आदिती, वसिष्ठांची अरुदंती, गौतम ऋषीची अहिल्या, कर्दमाची देवहूती, बृहस्पतीची तारा, मनूची शतरूपा, अग्नीची स्वाहा, इंद्राची सची, गणेश्वराची पुष्टी, कार्तिकेची देवसेना व धर्माची मूर्ती, तसेच तू या शंखचूडाची अर्धांगनी आहेस. याच्यासह निश्चितपणे सुखभोग घे. मग जेव्हा हा शंखचूड देह त्याग करेल तेव्हा तू गोलोकात द्विभुज, कृष्ण वैकुंठात चतुर्भुज, श्रीकृष्ण यांच्यासह आनंदाने सुख भोगशील. तुलसी व शंखचूड यांचा रतिविलास. नारद म्हणाले, तुम्ही सांगितलेले हे विलक्षण आख्यान अजूनही ऐकावेसे मला वाटते. तरी त्या उभयताचे पुढे काय झाले ते सांगा. नारायण मुनी सांगू लागला. त्यांना आशीर्वाद देऊन विधाता निघून गेला. दोघांनी गांधर्व पद्धतीने विवाह केला. त्यावेळी स्वर्गात देवांनी दुदुंबीचा गजर केला, त्याच्यावर पुष्पवर्षाव केला. मग त्यांचा संगमाग झाला व सुखरितिकाने तुलसीला मूर्छा आली. ती सती संगमरूपी आनंद सागरात अगदी अपाद मस्तकने आली. कामशास्त्रामध्ये संभोगाचे जे मुख्य 64 प्रकार वर्णन केले आहे, ज्यामुळे गात्र न गात्र मोरून जाता, अशा त्या सर्व प्रकारच्या शृंगाराचा त्यांनी आस्वाद घेतला. कधी मुंगी सुद्धा प्रवेश करू शकणार नाही अशा पूर्ण एकांत फुले व चंदनाच्या शेजेवर, कधी बागेत तर कधी नदीतीरी, रासमंडळात अशा नानाविध ठिकाणी त्या दोन्ही रासिकांनी रतिसुखाचा उपभोग घेतला. पण त्या उभयतकांनी तृप्ती झाली नाही. दोघंही काम क्रीडामध्ये चतुर होती. अनेक प्रकारच्या शृंगारिक लीला करून तिने त्याला तर जिंकूनच घेतले आणि त्या शृंगार चतुर शंखचूडानेही तिला तसाच प्रतिसाद दिला. एकमेकांच्या धसमुसाळ्या आलिंगनामुळे चंदनाची उटी व कपाळीची शेंदूर विस्कटून गेला. त्याच्या छातीवर, तिच्या स्तनावर नखाचे ओरखडे उठले. तिने त्याच्या पाठीवर कांकणे घासली तर उलटे त्याने तिचे होठ हळुवारपणे चावले. तिचे दोन्ही गाल चुंबनामुळे लाल झाले. आलिंगन, चुंबन, मांड्यांचे मर्दन अशी त्यांची क्रीडा निरंतरपणे चालली होती. मग ते जरासे थांबले. पुन्हा त्याने स्वतः तिला चंदन उटी लावली आणि बहुमोल वस्त्रे नेसवली, सुवासिक विडा दिला. पारिजातकाचे फुलांचे हार, रत्नजडित अंगठी, त्रैलोक्य दुर्लभ असे दिले. तिने अतिशय प्रेमाने स्वामी नाथ असे म्हणून त्याच्या चेहऱ्याकडे टक नजर लावली. तेव्हा त्याने तिला पुन्हा ओढून घट्ट मिठीत घेतली. तिच्या सौंदर्य पूर्णपणे चेहऱ्याकडे पाहून पुन्हा गालावर, होटावर चुंबनाचा वर्षाव केला. तिनेही त्याची तेवढ्याच उत्कंठपणे परतफेड केली. त्याने तिला मग वरुणावरून पासून मिळालेली 2 तलम वस्त्रे, रत्नहार, 2 पैंजणे, केऊर आणि वाख्या व कुर्णकुंडले दिली. शंख छान सजवला. एक पलंग
तिला एक पलंग व इतर अलंकार दिले, तिची उत्तम केशर रचना केली, माथ्यावर चुडामणी बांधला. अशा प्रकारे आपात मस्तक तिला नटवली आणि नंतर तिने तिची दोन्ही पावले आपल्या छातीशी धरली. मी तुझा दासच आहे असे म्हणून पुन्हा आलिंगन दिले. मग राजा शंखचूड तपवून सोडून तिला पुन्हा अनेक ठिकाणी घेऊन गेला. मलय पर्वत, क्षेत्रस्थान, गिरिकुंज, सागर किनारे, नदीचे तट, विविध रमणीय स्थाने, मोठमोठी उद्याने, प्रेक्षणीय स्थळे अशा नानाविध ठिकाणी फिरून ते एकमेकांसह कामक्रीडा करीत कितीतरी काळ फिरत होते. पण त्यांची तृप्ती होईना. आगीत तूप ओतल्यावर ती जशी आणखीच भडकून उठते तशीच दोघांची कामेच्छा पूर्ण होता वाढतच चालली होती. अशा प्रकारे एका मन्वंतरा एवढा प्रदीर्घ काळ उलटला. तेवढा काळ तो शंखचूड त्रैलोक्याचा एकमेव शासक होता. त्याने देव, असुर, गंधर्व, किन्नर, दैत्य त्यांना फार सलोख्याने वागवले. पण अधिकार नष्ट झाल्यामुळे देव मात्र भिक्षुकाप्रमाणे इस्तीत फिरू लागले. शेवटी ते सर्वजण ब्रह्मापाशी गेले व आपल्या दुःखाचे गाराणे त्याच्यापुढे सांगून रडू लागले. तेव्हा त्यांना घेऊन प्रजापती कैलासावर गेला व त्याने सर्व परिस्थिती महादेवाच्या कानावर घातली. सर्व वस्तुस्थिती ऐकल्यावर शंभू व सर्वसहित परमधाम अशा वैकुंठात गेला. तिथे दरवाजावर पितांबरीधारी अलंकारधारी रक्षक होते. त्याने प्रत्येकाला 4 हात असून गळ्यात वनमाळा, हातात शंख, चक्र, कमळे, गदा होत्या. ब्रह्मदेवाने आपल्या येण्यामागचा हेतू त्यांना सांगितला. त्यांनी परवानगी दिल्यानंतर तो सर्वांसह आत गेला. 16 मोठमोठी दालने ओलांडून मग ते विष्णू समोर जाऊन पोहोचले. विष्णूच्या पुढे अनेक ऋषी मुनी होते. तसेच अनेक चतुर्भुज सेवक होते. ते सर्वच जण एकसारखे दिसत होते. कौस्तुभ धारण केले होते. त्याच्या अंगांगावर बहुमोलाचे अलंकार होते. तुळशी पुष्पांचा सुगंधाचा घमघमाट सुटला होता. प्रत्येक खांबावर सुगंधी फुलाच्या वेली होत्या. विद्याधरी स्त्रियांचे नृत्य गायन चालले होते. सर्व सभेच्या मध्यभागी श्रीहरी विराजमान होता. जणू काही तारामंडलातील चंद्रच तो एका दिव्य व रत्नखचित अशा मोठ्या सुवर्णांच्या सिंहासनावर बसून प्रसन्नतेने नृत्य व गायनाचा आस्वाद घेत होता. त्याच्या पायापाशी लक्ष्मी व सरस्वती बसल्या होत्या. लक्ष्मीने दिलेला विडा तो चघळीत होता व गंगा चौरी ढाळीत होता. ब्रह्मदेवासहित सर्वांनी हात जोडले आणि ते विष्णूची स्तुती करू लागले. त्याच्या शरीरावर रोमांच उठले. नेत्रातून आनंदाश्रू ओघळले. सर्वांचे कंठ दाटून आले. मग विद्यात्याने सर्व देवाची कर्मकाणी निवेदन केली. त्यावर विष्णू हसला व तो ब्रह्मदेवाला रहस्य सांगू लागला. अरे ब्रह्मदेवा, मला शंखचूडाचा भूतकाळ, भविष्य आणि वर्तमान माहिती आहे. तो खरा मूळचा माझाच भक्त आहे. महातेजस्वी गोप आहे. तो पूर्वी पीठिका ऐक. त्याची पूर्व पीठिका ऐक, कारण गोलोकीतील घडामोडीचे वर्णन पापनाशी पुण्यदायक आहे. जो कोणी ही कथा ऐकेल त्याचे सर्व पापांचे नाश होईल. माझ्या सेवकामध्ये मुख्य सेवक सुदामा हा होता, पण राधेच्या शापेमुळे तो राक्षस झाला. त्याचे असे झाले की मी एकदा प्राणप्रिय अशा विरजा नावाच्या गोपीला घेऊन रासमंडळात गेला असताना ती गोष्ट एका दासीने राधेला सांगितली. राधा तावातावाने लगेच तेथे आली, परंतु त्यापूर्वीच विरजा नदी बनली. मी तिथून गुप्त झालो. मग राधा तेथून परतली. तेव्हा मी सुदामा महालात बसलेलो होतो. मी गप्प बसलो. राधेने माझी चांगलीच कान काढणी करण्यास सुरुवात केली. मी शांतच राहिलो, पण सुदामाला मात्र राहवले नाही. त्याने उलट राधेला चांगली दुरुतरी केली. राधेचा राग आणखीनच भडकला आणि तिने त्याला चालता होण्याची आज्ञा केली. ती आज्ञा ऐकून राधेच्या हजारो सख्या उठल्या आणि ते महातेजस्वी अजिंक्य अशा सुदामाला अधतत बोलत बाहेर काढू लागले. तो अपमान त्याला चांगलाच झोपला. त्याने सुद्धा त्या सख्यांना मारहाण केली. ते पाहताच राधाने त्याला भयानक असा शाप दिला की अरे तू दानव होशील. सुदामाला रडू कोसळले. रडतच मला नमस्कार करून तो जाण्यासाठी उठला. त्यावेळी राधेचेही डोळे भरून आले व ती म्हणाली, बाळा कुठे निघालास बरं? थोडं थांब ना. गोपींना सुद्धा वाईट वाटले. गोप व गोपी फार दुःखी झाले. मीही त्यावेळी राधेची समजूत काढली. मग राधा बोलली, हा फक्त अर्धा क्षण शाप भोगेल व परत येईल. अरे सुदामा, लवकर परत ये बरं का. देवानोम गोलिकाचा अर्धा क्षण हा मृत्यू लोकाचा एक मन्वंतरा एवढा असतो. हे कालमन विधीने निश्चित केले आहे. त्यामुळे तो महाबलवान मायावी योगेश शंखचूड पुन्हा इथेच येईल. मी देतो तो शूल होऊन भारतात जा आणि मग शूलाने शिवशंकर त्याचा संहार करेल. पण तो माझ्या सर्व मंगल असे कवच धारण करतो. त्यामुळे तो अजरामर बनला आहे. कवच असेपर्यंत त्याला कुणीच मारू शकणार नाही. म्हणून ब्राह्मणाच्या रूपेने मी तो कवच मागून घेईन. आणखी एक गोष्ट अशी आहे की ब्रह्मदेवा, त्याच्या पत्नीचे पतिव्रत्य भंगे झाल्याशिवाय त्याला मृत्यू येणार नाही असा वर तूच त्याला दिला आहेस. त्यासाठी स्वतःच्या त्याच्या पत्नीबरोबर संगमांग करीन आणि तिच्या गर्भात बीजरोपण करीन. त्यामुळे तत्क्षणी त्याचा मृत्यू खात्रीने होईल. असे सांगून शूल देऊन श्रीहरी आत गेला व देवही ब्रह्मदेवासह माघारी परतले. शंखचूडाला युद्धाचे आव्हान.
नारायण मुनी पुढे सांगू लागले, नारदा, दानवाचे संहार करण्यासाठी विष्णूने शंकराला नियुक्त केल्यानंतर देव आपापल्या स्थानी गेले. चंद्रभागेच्या काठी एका विशाल वडाच्या वृक्षाच्या तळाशी शिवाने आपले आसन मांडले. मग त्याने गंधर्वाचा सेनापती जो चित्ररथ त्याला शंखचूडापाशी दूत म्हणून पाठवला. चित्ररथ मनोवेगाने दानवाच्या राजधानीत गेला. तेथे जाऊन तो पाहतो तर काय राजधानीत अलकावतीत अमरावतीपेक्षाही उत्कृष्ट होती. 5 योजने रुंद व 10 योजने लांबीची नगरी स्फटिक मण्यांनी युक्त अशा विमानांनी वेष्टीत होती. तिच्या भोवती 7 कोटी व अनेक बुरुज होते. प्रज्वलित अग्नीप्रमाणे तेजस्वी रत्ने भिंतीत जडवलेली होती. शेकडो गल्ल्या होत्या. अनेक व्यापाराचे वाडे, दिव्य मनांनी सजवलेले अनेक आश्रम होते. त्या ओरस चोरस पसरलेल्या राजधानीच्या केंद्रस्थानी शंखचूडाचा गोलाकार राजमहल होता. अग्नीसारखे 4 कोट व बुरुज त्यांच्या भोवती असून त्यात शत्रूला प्रवेश करणे केवळ अशक्य होते. गगनचुंबी कोपरे असलेले मणिभूषित 12 दरवाजे असून त्यावर अनेक पहारेकरी रात्रंदिवस जागता पहारे देत होते. रत्नजडित खांब व जिने होते. त्यापैकी पहिल्याच प्रवेशद्वारावर एक भयंकर असा पुरुष हातात शूल घेऊन उभा होता. त्याचा रंग तांब्याप्रमाणे असून पिंगट रंगाचे त्याचे नेत्र होते. आपण दूत असल्याचे त्याला सांगून चित्ररथाने आत प्रवेश केला व दाररक्षाला बोलला की त्याने ताबडतोब आत जाऊन युद्धाचा निरोप सांगावा. त्याप्रमाणे सांगून परत येऊन चित्ररथाला त्याने आत शंखचूडासमोर नेऊन उभा केला. त्यावेळी शंखचूड मण्यांच्या खांब्यांनी युक्त अशा रत्नखचित सिंहासनावर बसला होता. रत्नांची फुले जडवली असून सभेमध्ये अनेक स्वरूप सुंदर दानवसेवक लढवले बसले होते. चित्ररथ विस्मत झाला होता. लगेच स्वतःला सावरून शंकराचा निरोप सांगू लागला. अरे राजेंद्रा, मी शंकराचा दूत असून माझे नाव पुष्पदंत आहे. शंकराने दिलेला निरोप मी तुला जसाच्या तसा सांगतो. तू देवाचा अधिकार, राज्य त्यांना परत कर, कारण की देव विष्णूला शरण गेले व त्याने शूळ देऊन शिवाला नियुक्त केला आहे. तो शंकर पुष्पभद्रा नदीच्या काठी वडाच्या तळाशी आहे. तर तुझ्यासाठी असा निरोप आहे की तर एक बरोबर बोल्याने देवांचे राज्य परत करत नाही तर युद्धासाठी तयार राहा. आता यावर जो निर्णय देशील तो तुम्ही जाऊन शिवाला सांगेन. दूताचे बोलणे ऐकून शंखचूड गदागदा असला आणि शिवाला म्हणाला तू आता निघ, मी उदयिक सकाळी युद्धासाठी येईन. पुष्पदंताने तसा निरोप शिवाला दिला. मग स्कंद शिवापाशी आला. त्याच्या पाठोपाठ वीरभद्र, नंदी, महाकाळ, सुभद्रक, विशालाक्ष बाण, पिंगलाक्ष, विकपन, विरूप, मणिभद्र, विकृत, बाष्कल, दुर्जय, दुर्गम, अष्टभैरव, 11 रुद्र, 8 वसु, 12 आदित्य, रुद्र, चंद्र, 2 अश्विनी कुमार, कुबेर, नलकुबेर, जयंती, वायू, वरुण, बुध, मंगळ, धर्म, ईशान्य बळी, कामदेव, उग्रदष्ट, उग्रचंड, कोटर, कैटवी, अष्टभुजा, कालिका देवी अधिका करून आपापल्या रत्नजडित विमानातून येऊन दाखल झाले. कालिकेने लाल भडक वस्त्र परिधान केले होते. ती उन्मत्तपणे नाचत होती. एका योजना एवढी जीभ काढून व हातात शंखचक्र, गदा, पद्य, तलवार, शर्म, धनुष्यबाण, 1 योजन मोठे खापर, गगनचुंबी त्रिशूल आणि विक्राळ अशी शक्ती घेऊन ती सज्ज होती. शिवाय तिच्यापाशी मुदुंगधर, मुसूळ, व्रज, ढाल, उज्ज्वल फलक, वैष्णवास्त्र, ब्रहास्त्र, गुरुडास्त्र, पर्जनास्त्र, वाशुपत्रास्त्र, जुबनास्त्र, पर्वत्रास्त्र, महेश्वरास्त्र, वायुव्यास्त्र, कालदंड, समोनास्त्र, अव्यत्रास्त्र अशी आणखी शेकडो अस्त्रे होती. त्या क्षणी त्या ठिकाणी 3 कोटी योगिनी, 3 कोटी डाकिनी येऊन दाखल झाल्या. स्कंद आपल्या लढवयाच्या सह आला आणि पित्याला नमस्कार करून उभा राहिला. त्याच्या सैन्यात भूते, प्रेते, ब्रह्मराक्ष, कुष्मांड, वेताळ, राक्षस, यक्ष, किन्नर वगैरे अनेक योद्धे होते. तिकडे शंकराकडून आलेला दूत निघून गेल्यावर पराक्रमी शंखचूड अंतपुरात गेला. त्याने तुलसीला सर्व हकीकत सांगितली. ती व्याकुळ झाली व बोलली, हे प्राणनाथ, क्षणभर थांब, माझ्या प्राणाचे रक्षण कर. मला याच जन्मात भोगून माझी इच्छा पुरी कर. तुला एक वार डोळे भरून पाहू घेऊ दे. रात्री मी अशुभ स्वप्न पाहिल्यामुळे माझे मन प्राण अत्यंत कासावीस झाले आहेत. राजाने तिच्यासह सुग्रास भोजन केले. मग विडा खाऊन तो तिला म्हणाला, प्रिये, मी आता जे सांगणार आहे ते नीट लक्ष देऊन ऐक. सर्व प्रकारची कर्म व भोग हे कालबद्ध आहे. शुभ अशुभ, हर्ष, खेद, सुख, दुःख, भीती व मंगल या गोष्टी काळानुसार होत असतात. काळाच्या स्तेनाने वृक्षाने फांद्या फुटतात, फुले येतात, फळे पिकतात, गळूनही पडतात. अगं, हे सर्व विश्व निर्माण होण्यास व नष्ट होण्यास काळ हाच कारणीभूत आहे. ब्रह्मा, विष्णू, शंकर यांची जी शक्ती आहे ती ईश्वराची पराप्रकृती आहे. तोच प्रकृती स्वरूप ईश्वर सर्वांना उत्पन्न करून पोषण करतो. संहारही तोच करतो. बलवान काळाचेही नियंत्रण तोच करतो. योग्य वेळी तो ईश्वर प्रकृतीला आपल्यापासून वेगळी काढतो. तिच्याद्वारे विश्वाची उभारणी करतो. असा तो सर्वात्मा, सर्वेश्वर, सर्व रूप आहे. तो प्राण्यांपासून प्राणी उत्पन्न करतो, प्राण्यांकडून त्याचे पोषण करतो व प्राण्यांकडून मारवतो. तर तू अशा या देवाला यावेळी शरण जा, ज्याच्या आज्ञेने वायू,
वायू वाहतो, सूर्य शनोशनी जळतो, इंद्र पाऊस पडतो, यम अंत करतो, अग्नी जाळतो, चंद्र गारवा देतो, असा तो मरणाचाही मृत्यू, काळाचा काळ, यमाचा यम, ब्रह्माच्याही उत्पन्न करता, मातेचीही माता व सहार करणाऱ्याचा सहार करता आहे. लाडके कोण कुणाचा बंधू? जो सगळ्यांचा बंधू आहे त्याचेच भजन कर. मी कोण व तू कोण विधात्याने अगोदर ठरवून ठेवले आहे. तुझी भेट कर्माने झाली, विरहण पण कर्मानेच होणार आहे. संकटकाळी मूर्खाची चलबिचल होते, शाण्याची होत नाही. सुख दुःख रूपी कालचक्र गरगर फिरत असतात. मी अगदी खात्रीपूर्वक सांगतो, तू नारायणाला प्राप्त करशील. त्यासाठी तू बद्रीकारण्यात तपस्या केली होतीस. मी ब्रह्मदेवाच्या वरामुळे तुला प्राप्त केली, पण मुळात तुझे तप हरिप्राप्तीसाठी असल्या कारणाने तू हरीला प्रिय मिळवशील. तुझी व गोविंदाची भेट गोलोकातील वृंदावनात होईल. मीही राक्षसी शरीर टाकून तेथेच जाणार आहे. तेथे आपण पुन्हा एकमेकांना पाहू. राधेच्या शापेमुळे मी दुर्लभ अशा भारतात जन्मलो. पुन्हा मला तेथेच जायचे आहे. मग दुःखाचे काय कारण? तू सुद्धा हे शरीर टाकून देहाने हरीजवळ जाशील. तेव्हा शोक करणे सोडून दे. दिवस मावळला तेव्हा राजा सुसज्ज शयनगृहात गेला. तुलसी तेव्हा सुद्धा खिन्न होऊन बसली होती. राजाने तिला जवळ घेतले व कृष्णापासून त्याला जे दिव्य ज्ञान भांडीरज्ञान मिळाले होते त्याने तिला सर्व सांगितले. मात्र तिची खिन्नता दूर झाली नाही. तिच्या अंगी उत्साह संचारला. सर्व काही क्षणभंगुर असते हे जाणून घेणे दोघे पुन्हा रती क्रीडेत मग्न झाली. त्याची खात्री सुखाने आनंदाने मोरली. दोघे जण जणू काही एकमेकात विरघळून गेले होते. काही काळ ते उभयता संभोगाच्या श्रमाने निपचित पडून राहिले. हास्य विनोद करीत थोडा वेळ गेल्यावर पुन्हा दुप्पट जोमाने ते रतियुद्धासाठी तयार झाले. अशा प्रकारे रात्रभर चालला होता, पण या दोघांपैकी कुणीही माघार घेतली नाही. शंकर शंखचूड संवाद पहाट झाली. तो कृष्ण भक्त दानव उठला आणि मनात कृष्ण परमात्म्याचे ध्यान करून त्याने स्नान आदी करून नित्यकर्म आटोपली. नित्यप्रमाणे याचकांना दाने दिली. रत्ने, मानके, द्रव्य, गायी वगैरे वस्तू दिल्या. नंतर त्याने पुत्राला वारस म्हणून घोषित करून सर्व कारभार त्याच्या हाती सुबोध केला. एवढे केल्यानंतर त्याने युद्धासाठी वीरवेश अंगावर चढवला. हाती धनुष्य घेतला आणि सर्व सैन्य बोलावून घेतले. त्याच्या सैन्यात 3 लाख घोडे, 1 लाख हत्ती, 10,000 रथ, 3 कोटी धनुर्धर, तसे प्रत्येकी 3-3 कोटी शूलधारी व वर्मधारी होते. अशी ती प्रचंड सेना जमल्यावर एक श्रेष्ठ महारथ त्याला सेनापतीने 30 अक्षोहिणी सैन्य नगर रक्षणासाठी ठेवले. मग श्रीहरीचे मनात स्मरण करून तो बाहेर पडला आणि रत्नजटित विमानात बसला. मग निवडक प्रतिष्ठास्थ थेट पुष्पभद्रा नदीच्या काठी जेथे अक्षय वट होता तेथे सिद्ध क्षेत्रात आला. तेथे तो पोचला. ती पुष्पभद्रा नावाची सुभद्रा पत्नी नदी स्फटिकासारख्या निर्मळ पाण्याने कायम भरली असते. पश्चिम सागराच्या पूर्वेस आणि मलय पर्वताच्या पश्चिमेस, श्रीशैल्य पर्वताच्या उत्तरेस व गंधमादन पर्वताच्या दक्षिणेस 5 योजने रुंदीचा व 500 योजना एवढा लांबीचा तिचा प्रवाह आहे. पुढे तिची आणि हिमालय पर्वतातून निघालेल्या शरीरावतीची भेट होऊन गोमती नदीला डावी घालून ती पश्चिम समुद्राला मिळते. तिथे त्याने भगवान शंकराचे दर्शन घेतले. कोट्यावधी सूर्याप्रमाणे तेजस्वी कांताचा चंद्रशेखर वडाच्या तळाशी बसला होता. हस्तमुखाने तो योग मुद्रेमध्ये स्थित होता. स्फटिक गोर व ब्रह्मतेजाने तो तळपडत असून त्रिशूळ पटीश त्याच्या हाती होते. अंगी वाघाचे कातडे होते. तो भक्ताचा मृत्यू दूर करणारा, शांत, गौरीनाथ, तपाचा फलदाता, सर्व प्रकारचे वैभव देणारा, विश्वनाथ, विश्वरूप, विश्वबीज, विश्वाला जन्म देणारा व पोसणारा, विश्वातील सर्वश्रेष्ठ व विश्वसंहारक, आधी कारण नरकापासून उधणारा, ज्ञानबीज, सनातन असा शिव दिसतात दानव राजा विमानातून पाय उतार झाला आणि त्याने भक्तिभावाने नमस्कार केला. तेव्हा शिवाच्या डाव्या बाजूला भद्रकाली आणि उजवीकडे समोर स्कंद होता. त्या तिघांनी शंखचूडाला आशीर्वाद दिला. राजाच्या स्वागतासाठी नंदी वगैरे उठून उभे राहिले. राजा शिवाजवळ गेला. महादेव प्रसन्न झाला आणि बोलू लागला. राजा, मी सांगतो ते ऐक. सृष्टीला निर्माण करणारा व धर्मज्ञ असा जो ब्रह्मदेव आहे त्याच्या मरीची नावाचा पुत्र परमधार्मिक असा वैष्णव आहे. त्याच्याच सारखा त्याचा पुत्र प्रजापती कश्यप हा आहे. त्याला दक्ष प्रजापतीने आपल्या 13 मुली कन्यादान करून दिल्या. त्याच्यापैकी जी धनु नावाची होती तिला महापराक्रमी असे 40 पुत्र झाले. तेच दानव, त्यातला एक विप्रचित झाला. त्याचा दंभ नावाचा पुत्र धार्मिक विष्णूचा भक्त व जितेंद्रिय असा होता. त्याने शुक्राचार्याचे शिष्यत्व पत्करून कृष्णाची आराधना करीत 1 लाख वर्षापर्यंत पुष्कर तीर्थावर परम मंत्राचा जप केला. तेव्हा त्याला कृष्ण भक्ती परायण असा पुत्र झाला. तोच तू होय. पूर्वी सर्व गोपांमध्ये तू धार्मिक होता, परंतु राधिकेच्या शापामुळे तू भारतात जन्मला आहे. वैष्णव असल्यामुळे ब्रह्मापासून स्तंभापर्यंत सर्व काही तू तुच्छ मानतोस. तुम्ही वैष्णव असे असताही श्रीहरीच्या सेवेपुढे 4 मुक्ती, ब्रह्मत्व आणि अमरत्व
अमरत्व सुद्धा नको म्हणतात. इंद्रपद व मनुपद याची गोष्ट मग कशाला? असे असताना तू मूळचा कृष्णाचा भक्त देवाचे अधिकार का बाळगला बसलायस? राजा, देवाचे राज्य परत कर आणि आपले राज्य सुखाने भोग. देवही संतुष्ट होती. माझी शब्द राखीला जाईल. तू कश्यप गोत्री आहेस तेव्हा आपसात वैर वाढवू नकोस. ज्ञानी द्रोहासारखा पापाच्या तुलनेत ब्रह्महत्येचे पाप सुद्धा 16व्या अंशा एवढे असते. आता तुला जर संपत्ती कमी होईल अशी भीती वाटत असेल तर सदा सर्व काळ एकच स्थिती अशी कुणाचीच नसते. प्रकृतीचा लय होतो तेव्हा ब्रह्म सुद्धा उरत नाही. मग ईश्वरचेने पुनश्च तो जन्मतो. तपामुळे ज्ञान वाढ होते हे खरे, पण स्मृतीचा मात्र लोप होतो. नंतर ज्ञान बळाने ब्रह्मा पुन्हा सृष्टी उत्पन्न करतो. सत्ययुगात धर्म पूर्णपणे सत्याच्या आधारावर असतो. त्रेतायुगात 3 भाग सत्य असतात तर द्वापार युगात 2 भाग असतात. कलियुगात तर एकच भाग असते. ते सुद्धा उत्तरोत्तर लोप पावते. जणू काही अमावस्याचा चंद्र सूर्य जेवढा ग्रीष्म ऋतूत तीव्र असतो तेवढा शिशिरात राहत नाही. दररोज सुद्धा जसा जो दुपार असतो तास प्रांतकाळी सायंकाळी नसतो. उदयानंतर त्याचे बळ वाढत जाते, मग तीव्र होते, शेवटी अस्वस्थ होतो आणि प्रतिकूल काळी ढग त्याला झाकून टाकतात. केव्हा त्याला राहू गिळकृत करतो, पुन्हा त्याची सुटका होते. चंद्र पौर्णिमेला पूर भरत असतो. दिवसेंदिवस तो घटत जातो. अवसेनंतर पुन्हा पुष्ट होत असतो. शुक्ल पक्षात वैभव संपन्न तर कृष्ण पक्षात जिजून निस्तेज होतो. राहूने गेल्यानंतर मलिन होतो. दिवसा तर दिसत सुद्धा नाही. काल प्रभावामुळे चंद्र वाढतो, निस्तेज होतो. सध्या सतुलामध्ये बळी राज्यभ्रष्ट होऊन राहिला आहे. पुढे योगकाळी इंद्र होणार आहे. पृथ्वी योगवेळी धान्याने युक्त होत आहे. अशी पृथ्वी सर्वांना आधार देणारी असून कल्पांत समयी मात्र पाण्याने विरघळून जाते. जग सुद्धा काळानुसार उत्पन्न व नष्ट होत असते. सर्व चराचर काळाधीन असते. या सर्वांमागे मूळ कारण परब्रह्म परमात्मा आहे. आता मी मृत्युंजय असल्यामुळे अनेक प्रलय पाहत असतो. पुन्हा पुन्हा उत्पत्ती व संहार हे चक्र पाहतो. तोच परमात्मा पुरुषही आहे व प्रकृतीही तोच आहे. जीवात्मा तोच आणि अनेक रूपात तोच नटला आहे. जो कोणी त्याच्या नामगुणाचे कीर्तन अखंडपणे करील तो जन्म मरण रोग वार्धक्य एवढेच नव्हे तर सर्व काही जिंकून गेले. परमात्म्याने विधात्याला निर्माता आणि विष्णूला पालन करता केला आहे. तसेच अहंकारयुक्त असा संहारक मला केला आहे. संहाराच्या वेळी कालग्री रुद्राची नेमणूक होते. मी सुद्धा त्याचे नाम गुण सतत गात असतो. त्याला जाणल्यामुळे मी निर्भय मृत्युंजय आहे. अरे राजा, जसा सर्प गरुडाच्या भीतीने पळून जातो तसा मृत्यू सुद्धा त्या परमात्म्याच्या धाकाने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळून जातो. नारदा असे सांगितल्यावर नंतर शंकर अमळ थांबले. तेव्हा हात जोडून शंखचूड नम्रतापूर्वक म्हणाला, हे देवादिदेवा, माझ्या सांगण्यात अनुचित असं काही नाही, पण मी जे थोडेफार पण सत्य सांगतो तेही ऐकून घे. आता तू म्हणालास की ज्ञातिद्रोही हे मोठे पाप आहे, तर मग बळीचे साम्राज्य हिसकावून घेऊन त्यात पाताळात दडपून टाकला. ऊर्ध्व लोकाचे ऐश्वर्य तसे संपादन आहे. मी बळाचाही उद्धार करणार होतो, माझा नाईलाज झाला. असे हिरण्याक्षाला भावासह देवाने का मारला? शुंभ निशुंभाचा वध केलाच की नाही? समुद्र मंथनाच्या वेळेस आम्हाला कपटाने फसवून अमृत पळवले, त्यावेळेस कष्ट तर दोघांनाही केले होते, पण कष्टाच्या वेळेस आम्ही फळ मात्र फक्त देव भोगणार, हा कोणता न्याय म्हणायचा? यावरून असे दिसते की हे विश्व म्हणजे प्रकृती परमात्मा याचे एक क्रीडागण आहे. तो इच्छेल त्याला ऐश्वर्य बहाल करतो. देव दानव याच्यातला वादाला तसा काही अर्थ नाही, कारण कालानुसार दोघांच्याही वाट्याला जय किंवा पराजय येत असतो. तेव्हा तुझी मध्यस्थी निष्फळ आहे. ईश्वर तर सर्वांसाठीच आहे. आमच्याची तू युद्ध करणे हे तुला लाजिरवाण आहे. कारण असे की जर का आम्ही जिंकलो तर आमची कीर्ती वाढेल. तुला ईश्वर असूनही कमीपणा येईल. तेव्हा अजूनही विचार कर. शंखचूडाच्या युक्तिवादावर शंकर हसला व त्याला म्हणाला, राजा, तू ब्रह्मदेवाच्या वंशात जन्मला आहे, त्यामुळे तुझ्याशी लढाई करण्यामध्ये लाजिरवाणे काहीच नाही. कारण पराभव झाला तरी दुष्कीर्तीची भीती नाही. पूर्वी हरीचेही सुद्धा मधुकैटभांशी आणि गदाधराचे हिरण्याक्ष व हिरण्यकश्यप याच्याशी तसेच माझे त्रिपुराशी युद्ध झाले आहे. एवढेच नाही तर सर्वांचीच आधी माता प्रकृती इने शुंभ वगैरे बरोबर संग्राम केलेला आहे. तू परमात्मा कृष्णाचा प्रियतम सखा आहेस. पूर्वी जे जे दैत्य मरण पावले त्यात तुझ्या बरोबरीचा कुणीच नव्हता, त्यामुळे तुझ्याशी लढण्यात मला कमीपणा वाटत नाही. त्या श्रीहरीने आदेश दिल्यावर देवांच्या मदतीसाठी मी आलो आहे. तेव्हा आता तू युद्धच कर. उगीच बोलण्यात वेळ का दडवतोस? असे निर्वाणीचे उदाहरण काढून शंकर थांबला. तेव्हा आपल्या मंत्र्यासह शंखचूड लगबगीने उठला. भद्रकाली व स्कंद यांचे शंखचूडाशी युद्ध. नारायण मुनी म्हणाला, त्या दानववेंद्राने शिवाला नमस्कार केला व तो मंत्रीगणांसह विमानात बसून निघाला. शंकराने आक्रमण करण्याचा इशारा केला आणि युद्धाला तोंड फुटले. दोन्ही बाजूचे वीर द्वेषाने लढू लागले. स्वतः इंद्र, वर्षपूर्व सूर्य, विपृची, चंद्र, दंबादूर
बकासूर, काळ, काळस्वर, हुताशन, गोकर्ण, कुबेर, कालिके, विश्वकर्मा, मयासूर, यम, भयंकर, मृत्यूसंहारक, वरुण, विकंकन, चंचल आणि वायुबद्ध, घृतपृष्ठ, शनी, रुद्राक्ष, रत्नसार, जयंत, वर्चस्गण, वसु, दीप्तिमान, अश्विन कुमार, नलकुबी, धुमासूर, धर्म, धुरंधर, मंगळ, शोभाकर, कामदेव, पिठर, कांचीमुख, गोधा, दुमरासर नदी, विषकपाल आदीही असे वीर परस्परांशी लढत होते. 11 रुद्र, 11 भयंकर राक्षस यांचे युद्ध जुंपले. महामारी, उग्रचंड अशा जोड्या, तसेच नदी, दानव अशा महाभयानक संग्राम चालू झाला. स्कंद व शंकर मात्र वडापाशी स्थिर उभे होते. दानवाच्या सैन्याच्या मधोमध एक रत्नखचित असा तेजस्वी रथात शंखचूड उभा होता. हळूहळू देवाची पीछे हाट होऊ लागली. देवसैन्यात पळापळ चालू लागली. ते जखमी होऊन पळत सुटले. तेव्हा स्कंदाने देवांना हाक दिली आणि तो एकटाच सर्व दानव सैन्यावर तुटून पडला. त्याने काही क्षणातच शेकडो अक्षोनी सैन्याचा धुवा उडाला. दुसऱ्या बाजूने कालिकेचा दैत्यसंहार चाललाच होता. रागारागाने तिने लाखो हत्ती, कोट्यवधी घोडे व दैत्य खाऊन टाकले. त्याचवेळी रणभूमीवर हजारो मांसभक्षक कंबदांनी थैमान मांडले. स्कंदाच्या बाणवर्षावामुळे दानव जखमी होऊन मागे मागे सरकू लागले. तेव्हा विप्रोचती, विषपर्वा, दंबासूर व विकंकन असे 14 स्कंदाशी लढू लागले. महामारी सुद्धा विचलित न होता लढत होती. स्कंदाच्या शक्तीचे जबरदस्ती आघात सोसूनही 14 असुर लढत होते, म्हणून स्वर्गातून त्याच्यावर पुष्पवृष्टी झाली. असा एकंदर रांगरंग पाहिल्यावर मोठ्या द्वेषाने शंखचूडाने उडी घेतली. त्याच्या बाणवर्षावामुळे सर्वत्र घनघोर अंधार पसरला आणि आगीने थैमान मांडले. नंदी सकट सर्व देव पळू लागले. एकटा कार्तिकेय मात्र दृढपणे लढत होता. पर्वतास्त्र, सर्पास्त्र अशी भयंकर अस्त्रे राजाने सोडली. त्याच्या बाणामुळे जसा धुक्यात सूर्य दिसेनासा होता तसा स्कंद गडप झाला. राजाने त्याचे धनुष्य तोडून दिव्य रथाच्या चक्काचूर केले. दिव्य अस्त्राने स्कंदाच्या मोराला घायाळ केला. त्याचवेळी सूर्यासारखी एक दिव्य शक्ती त्याच्या छातीत मारली. आघातामुळे स्कंद एक क्षणभर मूर्छित झाला, पण दुसऱ्या क्षणी तो भानावर आला आणि विष्णूकडून मिळालेले दिव्य धनुष्य एका रत्नजडित विमानात सोडून पुन्हा युद्ध करू लागला. शंखचूडाची सर्व अस्त्रे त्याने निकामी केली. प्रजनस्य सोडून विझवली आणि चपळाई करून रथ व धनुष्य यांची मोडातोड केली. विचलित चिखलत सारखी मुकुट छेदून त्याच्या छातीवर एका तेजस्वी शक्तीचा प्रहार केला. त्यामुळे राजा एक मुहूर्त बेशुद्ध पडला आणि लगेच उठला. दुसऱ्या रथात चढला. दुसरे नवीन धनुष्य हाती घेऊन त्याने राक्षसी मायाने बाणाचे जाळे पसरले. स्कंदाला झाकून टाकला आणि मग त्याने रागातच अतिशय वेगाने ती शक्ती स्कंदावर सोडली. तेव्हा एखाद्या आगीच्या लोळीप्रमाणे ती शक्ती त्याच्या अंगावर कोसळली. स्कंद बेशुद्ध होऊन पडला. ते पाहताच भद्रकालीने चपळाईने केली आणि त्याला उचलून शिवापुढे आणून ठेवला. शिवाने त्याला सावध केला. पुन्हा नवीन बळ देऊन स्मरण रंगणात पाठवले. त्याच्या मागोमाग काली, नंदी, देव, यक्ष, गंधर्व, किन्नर, रणमांदे वाजवणारे वगैरे रणभूमीवर गेल्या. कालीने सिंहासारखी गर्जना केली. आवाजानेच कितीतरी दानव बेशुद्ध झाले. मद्यप्राशन करून थैथयाट करू लागली. उग्रदष्ट, उग्रदंडा, कोटकी, मदी तिघी मद्य पिऊन उन्मत्त झाल्या. योगिनी, डाकिनी आणि देवगर्जना करू लागल्या. काली आल्याचे पाहता शंखचूड भूमीवर आला. त्याने भलेल्या दानवांना धीर दिला. कालीने प्रलय काळाची अग्नी फेकला. राजाने प्रजनशास्त्राने शांत केला. मग तिने वर्णास्त्र सोडले. शंखचूडाने त्याचे गंधर्वाशाराने निवारण केले. कालीने महेश्वरम सोडले. राजाने वैष्णवस्त्र सोडून प्रत्यातुर केले. कालीने महाभयानक नारायणास्त्र सोडले. दुर्निवार असे ते अस्त्र पाहिल्यावर लगबगीने रथाखाली उतरून राजाने साष्टांग लोटांगण घातले. तेव्हा ते अस्त्र अदृश्य झाले. मग कालीने सोडलेल्या ब्रह्मास्त्राचे निवारण राजाने ब्रह्मास्त्रानेच केले. देवीने एक दिव्य अस्त्र मंत्रवून सोडले. त्याच निवारण राजाने दिव्य अस्त्राने केले. त्यावर कालीने उग्र अशी एक योजन 11ची शक्ती राजावर टाकली. तेव्हा राजाने तिचेही चूर्ण केले. मात्र कालीने पाशुपतशास्त्राचे स्मरण केले. तेव्हा अचानक आकाशवाणी झाली. या राजा, पाशुपतशास्त्राच्या यात किंचितही परिणाम होणार नाही, कारण श्रीहरीचा मंत्र कवच याच्यापाशी आहे. याच्या पत्नीचे पतिव्रत्य जोवर कायम असेल तोपर्यंत अजरामर राहील, असा या विधीचा वर आहे. आकाशवाणी ऐकल्यावर भद्रकालीने अस्त्रप्रयोग केला नाही. मग भूक लागल्यामुळे 1 कोटी राक्षस खाऊन टाकले. चंद्रचूडाला खाण्यासाठी वेगाने धावली. तेव्हा राजाने तीक्ष्ण दिव्य शस्त्राने तिचे निवारण केले. देवीने ग्रीष्मातील तळपडणाऱ्या लखलखीत खडगाचे त्याच्यावर वार केले. राजाने त्या खडगाचे तेव्हाच तुकडे तुकडे केले. तेव्हा ती त्याला खाण्यासाठी वेगाने धावली. तेव्हा त्या दानव राजाने आपले शरीर वाढवण्यास सुरुवात केली. मग देवीने एक बुक्का मारून त्याचा रथ तोडला.
सारथी मारला आणि एक तेजस्वी शूळ टाळला आणि मग शंखचूडाने अगदी सहजपणे तो शूळ डाव्या हाताने मोडून टाकला. मग मात्र तिने पुन्हा त्याच्यावर मुठीचा प्रहार केला. त्या आघाताने तो क्षणभर तिरमिरला आणि लगेच सावध झाला. त्याने देवीशी मल्लयुद्ध न करता उलट तिलाच नमस्कार केला. मातृभक्त वैष्णव असल्यामुळे त्याने देवीवर आपण अस्त्र चालवले नाही. कालीने त्याला पकडून गरागरा फिरवला आणि अत्यंत जोराने आपटला. तो महाप्रतापी दानव चेंडूसारखा उसळी मारून लगेच उठला आणि तिला नमस्कार केला. हसत हसत तो आपल्या रत्नजडित विमानात चढला आणि उत्साहाने पाहू लागला. शेवटी काली परत फिरली. जाता जाता पुनश्च काही दानवांना खाऊन ती शिवाकडे गेली आणि युद्धाची सर्व हकीकत त्याला सांगू लागले. मी 1,00,000 दानव ठेवून बाकीचे सर्व खाल्ले. जेव्हा त्या राजावर पातुशास्त्र टाकू गेले तेव्हा आकाशवाणीने सांगितले की राजाचे मरण माझ्या हातून होणार नाही. पण एक गोष्ट मात्र खरी, तो महाज्ञानी महाबली असा आहे. त्याने माझ्यावर अस्त्रप्रयोग स्वतःहून केला नाही तर फक्त आत्मरक्षणासाठी अस्त्रे वापरली. असे बोलून शिवशंकराला प्रणाम करून भगवती काली उभी राहिली. शंखचूडाचा अंत. देवीकडून सर्व हकीकत कळल्यावर ते तत्वज्ञान संपन्न शिव उठला आणि आपले अनुयायी घेऊन त्वरेने स्मरणारंगणात गेला. त्याला येताना पाहून शंखचूड विमानातून पाय उतार झाला आणि साष्टांग नमस्कार करून वेगाने विमानात चढला. धनुष्य हाती घेतले. शंकर सुद्धा नदीवर बसले आणि 1,00,000 वर्षापर्यंत दोघंही अवतरित प्रमाणे युद्ध करीत होते. परंतु जय पराजयाचा निर्णय काहीच लागेना. परंतु युद्धात कामी आलेल्या देवसैनिकांना शंकराने पुन्हा जिवंत केले. अशा वेळी एक म्हातारा ब्राह्मण येऊन राजासमोर उभा राहिला. तो राजाला बोलला, हे राजन, मी वृद्ध व तुष्टित असा कधीच याचना न करणारा ब्राह्मण आहे. पण आज तुझ्याकडे भिक्षा मागण्यासाठी आलो आहे. मला तू दान देऊ शकशील, परंतु अगोदर वचन दे, म्हणजे माझी इच्छा सांगेन. राजाने त्याच्याकडे निरखून पाहिले. तो हसला. राजाने वचन देताच ब्राह्मण रूपी धारी मायावी याचकाने राजाचे कवच मागितले. राजाने कवच देता क्षणी तो ब्राह्मण श्रीहरी निघाला. हुबेहूब शंखचूडाचे रूप धारण करून त्याच्या घरी गेला. तेथे गेल्यावर त्याने कपटपूर्वक तिच्याशी संभोग करून तिच्या गर्भात वीर्य स्थापना केली. त्याचवेळी शंकराने प्रलय काळाच्या अग्नीसारखा, ग्रीष्म ऋतूतल्या सूर्यासारखा तेजस्वी असा, जणू सर्व शस्त्रांशस्त्रा एकवटला अर्क असा धुनिर्वार लखलखणारा शूळ हातात घेतला. तो शूळ पेलण्याची शक्ती फक्त शिवापाशीच होती. हजारो धनुष्य लांबीचा, 100 हात रुंदीचा, जणू काही जिवंत ब्रह्मतेज असा तो विश्वसंहारक शूळ शंकराने शंखचूडावर सोडून दिला. ते पाहताच राजाने धनुष्य टाकले आणि रथात योग्य सान घालून तो श्रीकृष्णाच्या ध्यानात निमग्न झाला. शूळ वेगाने येऊन कोसळला आणि रथासकट चंद्रचूड भस्म झाला. दुसऱ्या क्षणी राजा मुरलीधारी व द्विभुज असा गोपकुमार आला आणि गोलकातून आलेल्या दिव्य विमानात बसून इतर गोपासह गोलिको गेला. तेथे राधाकृष्णाला प्रणाम करून उभा राहिला. दोघंही त्या सुदामाला पाहता प्रसन्न झाले. शूळ वेगाने परत येऊन श्रीकृष्ण परमात्याच्या चरणी लीन झाला. शंखचूडाच्या हाडापासून शंखाची उत्पत्ती झाली. शंख हा पवित्र असून देवपूजेत अत्यंत महत्त्वाचा आहे. तसे शंखातील पाणी देवांना अत्यंत प्रिय आहे. ते तीर्थाप्रमाणे आहे. ह्या शिवपूजेत शंख मात्र निषिद्ध आहे. शिवपूजनामध्ये जो कोणी शंखाचा उपयोग करेल त्याची शिवपूजा लागू पडणार नाही. त्याला पूजेचे पुण्यफळाची प्राप्ती होणार नाही. शंखाचा आवाज जिथे जिथे होतो तेथे लक्ष्मी व श्रीहरी असतातच. तेथे सर्व काही मंगलच असते. पण स्त्रिया व शूद्र यांनी शंख फुकला तर रागावून लक्ष्मी घरातून निघून जाते. म्हणून स्त्रियांनी शंख कधीही फुंकू नये आणि शूद्र यांनी सुद्धा फुंकू नये. ज्या घरात शंख असेल तर स्त्रियांनी अजिबात शंख फुंकू नये. असो तर नारदा दानवाचा नाश केल्यानंतर शंकर कैलासाकडे गेला. त्याच्या पाठोपाठ त्याचे सर्व गणही निघून गेले. सर्व देवांसुद्धा आपापल्या स्थानी परतले. स्वर्गात मोठा आनंदी आनंद झाला. देवांनी शंकराची स्तुती केली. तुळशीची फसवणूक आणि शाळीग्राम व तुळस यांची उत्पत्ती. नारदाने विचारले, नारायणा, कशा प्रकारे तुलसीला फसवून भोगली ते मला सांग. नारायण सांगू लागला, देवाचे कार्य साधावे म्हणून शंखचूडाने कडून घेतलेले कवच धारण करून व त्याचप्रमाणे रूप धारण करून श्रीहरीने दुदुंबाचा नाद करून जय जयकार करून तुलसीच्या महलासमोर उभा राहून तिला हाक मारली. तुलसीने आनंदाने गवाक्षातून पाहिले. याचकाने दाने वाटली. तोपर्यंत हरी त्या वैभव संपन्न महालात गेला. तुलसीने आनंदपूर्वक त्यांचे पाय धुतले, तांबूल दिला आणि बोलली की आज माझे जीवन सार्थ झाले. तुम्ही एवढ्या मोठ्या युद्धातून सुखरूपपणे परत आलात. मग त्याच्याजवळ बसून तिने विचारले की अनंत ब्रह्मांडाचा तो संहार करतो त्याच्याशी युद्ध करून तुम्ही कसे काय जिंकलात, मग ते मला सांगा. शंखचूडाच्या
रूपातला हरी असून म्हणाला, लाडके, आमचा संग्राम 100 वर्षापर्यंत चालला होता. सर्व दानवांचा नाश झाला तेव्हा स्वतः ब्रह्मदेव आला आणि त्याने आमच्या समेत केला. त्याप्रमाणे मी देवांना त्याचे अधिकार परत केले. मग शंकर कैलासाकडे निघून गेले. मी इकडे आलो. नंतर भोजन वगैरे आटपून तुलसीला घेऊन शयन मंदिरात गेले. तेथे ती उभयता एकमेकाशी रममाण झाली. तेव्हा त्याचे संभोग क्षमता व संभोगातील चतुराई वेगळीच वाटली आणि शंका आल्यामुळे तुलसीने विचारले, अरे कपटी दांबिका, तू माझा पती नाहीस तर खरे सांग की फसवून माझा उपभोग घेणारा तू कोण आहेस? माझे प्रतिपत्ते तू नष्ट केलेस म्हणून मी तुला शाप देते. तेव्हा शापाच्या भयाने श्रीहरीने आपले खरे स्वरूप प्रकट केले. नवमेघासारखे निळा सावळा रंग, कमळाच्या पाकळीसारखे डोळे असा पितांबर नेसलेला हास्यमुखी विष्णू पाहून तुलसी मूर्छित झाली. भानावर येताच ती बोलली, हे नाथा, तू दगडाच्या काळजाचा आहेस. तुला दया नाहीच. कपटीपणाने करून माझा धर्म नष्ट करून तू माझ्या पतीला मारलेस. असा तू दगड आहेस तर मी शाप देते की तू दगडच होशील. तुला साधू म्हणतात. भ्रमिष्ठ आहेस. तुझ्या भक्ताने तुझा अपराध केला नसताना दुसऱ्यांसाठी तू त्याला मारलास तो का? असे म्हणून ती आक्रोश करू लागली. तेव्हा ती हरिद्रयाने नजरेने पाहून तिला समजू लागला. तो म्हणाला, हे कल्याणी, कृष्णपती भावा, या हेतूने तू पूर्वजन्मात तप केलेस. त्याचप्रमाणे तू मिळवीस या हेतूने पूर्व शंखचूडाने तप केले होते. त्याच्या तपाचे फळ त्याला मिळाले. आता तुझ्या तपाचे फळ मिळवण्याची वेळ आली आहे तर तू शरीराचा त्याग कर आणि दिव्य देह धारण करून लक्ष्मीप्रमाणे माझ्या सहवासात रममाण हो. हे तुझे आताचे शरीर नदीरूप होईल आणि गंडकी नदी या नावाने प्रसिद्ध होईल. तिच्यामध्ये स्नान करणाऱ्याला पुण्य प्राप्ती होईल. जो कोणी गंडकी नदीमध्ये स्नान करेल, दर्शन करेल, त्याला पुण्याची प्राप्ती होईल. सर्व पापे त्याचे धुवून जातील. तुझ्या केसांपासून पवित्र वृक्ष निर्माण होतील. त्याला तुळस असे लोक म्हणतील. त्रैलोक्यातील सर्व प्रकारच्या पूजा द्रव्यात तू श्रेष्ठ राहशील. तू स्वर्ग, मृत्यू, पाताळ, गोलोकात पुरुषरूपाने अविप्तपणे माझ्यासह राहशील. गोलोकात विरजाच्या काठीने, रासमंडळात, वृंदावनात, भांडीवनात, चंदनवनात, चाफा, माधवी, केतकी, कुंदकळे, मोगरा, मालती अशा बागात तू विरहशील. तुझ्या मुळात पुण्यक्षेत्र असेल आणि सर्व तेथे देव तिथे राहतील. तुळशीचे पान शिरावर धारण करणारा, तीर्थस्थान करणारा व यज्ञ करणारा याच्या समान असेल. तुळशीच्या पानाने केलेला अभिषेक हा देवांसाठी अमृतापेक्षा सारखा होईल. जो कोणी तुळशीच्या पानाने श्री विष्णूचा अभिषेक करेल त्याला अमृत अभिषेक केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. 10,000 दुभत्या गायी दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. कार्तिकातील तुलसी दानाचे आहे. अंतसमयी मुखात जर तुळशी पत्राचे जर पडले तो पापमुक्त होईल. विष्णू लोकात जाईल. तुलसी जल नित्य प्राशन करणारा लाख अश्वमेघ यज्ञ एवढा पुण्याचा अधिकारी होतो. तुळस अंगावर धारण करून तीर्थक्षेत्रात जर प्राण त्याग केला तर विष्णू लोकात जातो. तुळशीच्या मण्यांची माळ धारण करणाऱ्याला पावलोपावली अश्वमेघ यज्ञाची पुण्यफळाची प्राप्ती होते. तुळशी पत्र हातात घेऊन जो खोटी शपथ घेईल, चंद्र सूर्य असेपर्यंत कालसूत्र नावाच्या नरकात पडेल. तसेच कुंभीपाक नरकात 14 इंद्र होऊन जाईपर्यंत पडेल. म्हणून तुळशीची खोटी शपथ कोणीही घेऊ नये. अंतसमयी जर का तुळशी जलाचा एक थेंब सुद्धा मुखात पडला तर वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल. पौर्णिमा, अमावस्या, द्वादशी, संक्रांत तसेच भर दुपारी, मध्यरात्री, संध्याकाळी अभंग करून अशौच तुळशी तोडतील त्यांना विष्णूचा शिरच्छेद केल्याचे पाप लागेल. तुळशीचे पान 3 रात्रीपर्यंत शुद्ध असेल. श्राद्ध, व्रत, दान, देवपूजा, मूर्ती प्रतिष्ठा अशा वेळी जमिनीवर पडलेले, पाण्यात पडलेले, विष्णूवर वाहिलेले असे तुळशी दल धुवून वापरले तरी सुद्धा चालेल. या वृक्षाची अभिमानी देवता चित्तरून गोलोकी कृष्णासह असेल. तिची गंडकी नदीची अभिमानी देवी भारतात पुण्यदायी असेल. माझा अंश जो सागर त्याची पत्नी होईल. हे सती तू वैकुंठात मजपाशी लक्ष्मीप्रमाणे नांदशील आणि जो कोणी तुळशीची पूजा करेल, तुळशी समोर दिवा लावेल त्याला पुण्यक्षेत्राची प्राप्ती होईल. आता तू दिलेल्या शापामुळे मी गंडकी नदीत शाळीग्राम नावाचा दगड होऊन राहील. करोडो सूक्ष्म किडे तीक्ष्ण दाडांनी कुरतडून त्यावर चक्रे कोरतील. एक छिद्राचा 4 चक्रवरात माळेसारखा रेषा असणारा ढगासारखा निळ्या रंगाचा दगड लक्ष्मी नारायण रूप असेल. एक द्वाराला 4 चक्राचा निळा सावळा पण माळेसारखी रेषा नसलेला असेल तर तो लक्ष्मी जनार्दन रूप असेल. 2 द्वारे 4 चक्रे गोपत असलेला पण वनमाला नसणारा रघुनाथ होय. लहान व 2 चक्र असणारा माला नसलेला वामन होय. 2 चक्रवाल्याला गरगरीत वाटोळा व दामोदर जाणावा. मध्यम आकाराचा गोल व 2 चक्रांनी युक्त धनुर्बाण असलेला दगड रममाण होय. मध्यम 7 चक्राचा छत्रभूषण युक्त राजवैभव देणारा राजराजेश्वर आहे. 14 चक्राचा मोठा मेघवर्ण तो अनंत होय. 4 पुरुषार्थ देतो. गोलाकार, चपटा, 2 चक्र, लक्ष्मी चिन्ह युक्त तसंच गोपत असणारा मधुसूदन जाणावा. एकच सुदर्शन चक्र असणारा तो गदाधर. 2 चक्राचा घोड्याचा
मुखासारखा आकाराचा शाळीग्राम हयग्रीव अतिविस्तृत मोठमोठी 2 चक्रे असणारा असेल तर विरक्ती देणारा नरसिंह समज, त्याच्यावर वणमाळा असेल तर लक्ष्मी नृसिंह असून तो पापक्रिचांना चूक देतो. द्वारापाशी 2 चक्रे असून लक्ष्मीचे उलट सुलट चक्र असतील तर तो वासुदेव असतो आणि सर्व मनोकामना पुरवतो. प्रद्युम्न हे छोटे चक्र असणारा निळ्या रंगाचा असून मुखाजवळ सूक्ष्म असे छिद्र असते. 2 जोड चक्रे असली तर तो प्रापंचिकासाठी सुखदायक संघर्षण म्हणावा. गोल वाटोळा पिवळसर असतो. तो अनिरुद्ध असून संसारी लोकांनी भजण्यासाठी उत्तम होय. ज्या घरी शाळीग्राम शिला असेल तेथे श्रीहरी लक्ष्मी असणारच. कोणतेच पाप असे नाही की जे शाळीग्रामाच्या पूजनेने नष्ट होत नाही. जो शाळीग्रामाची पूजा करतो त्याचे सर्व पापे नष्ट होतात. छत्राच्या आकाराचा राज्यदायक गोलाकार महालक्ष्मी देणारा, रथाच्या आकाराचा दुःखदायक सोळासारखे टोक असणारा, मरणदायक असणारा, विकृतमुख दारिद्र्यदायक पिंगट रंगांचा नुकसानकारक बंगलेल्या चक्रांचा रोग उत्पन्न करणारा, तुटका फुटका मरण देणारा असतो. व्रत दान मृत्यू प्रतिष्ठा श्राद्ध देवपूजा अशा समयी शाळीग्राम जवळ असावा. शाळीग्रामाची पूजा करणारा जो असेल त्याला रोज तीर्थयात्रा केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. यज्ञ याग तप व्रते वेदाभ्यास करण्याची प्राप्ती होईल. शाळीग्रामावर शिळेवर जो नित्य अभिषेक करतो त्याला सर्व प्रकारच्या दानाचे आणि पृथ्वी प्रदक्षिणाचे पुण्य मिळते. शाळीग्राम तीर्थ जो सेवन करतो त्याच्यावर सर्व देवांची कृपा राहते. त्याच्या स्पर्शाची इच्छा सर्व तीर्थांना असते. तो जीवन मुक्त होतो. हरिपद प्राप्त करतो. जो हरीची सेवा होऊन असंख्य कल्पात होईपर्यंत तेथे राहतो. गरुडाला पाहतात जसे सर्प पडतात त्याच्या दर्शनाने पापे पळतील. जो शाळीग्रामाचं दर्शन घेईल एकादशीच्या दिवशी जो त्याला स्पर्श करेल अभिषेक करेल तुळशीपत्र वावेल त्याचे सर्व पापे नष्ट होऊन त्याला संपूर्ण तीर्थक्षेत्राची पुण्यफळाची प्राप्ती होईल. पृथ्वीला एक प्रदक्षिणा मारल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. शाळीग्राम तीर्थ तोंडात पडेल. जो कोणी मरताना चरणस्पर्शाने म्हणजे सर्व ज्याच्या पित्राचा उद्धार होतो आणि त्याच्या स्पर्शाने धरणी धन्य होते. मरताना जर शाळीग्राम तीर्थ तोंडात पडेल तर निष्पाप होतो. विष्णुलोकी जातो. कर्मभोग नष्ट होतात. निर्वाण मुक्ती मिळते. विष्णुपदी विलीन होतो. शाळीग्राम धारण करणारा जर खोटं बोलेल तर तो कल्पापर्यंत कुंभी पाकात नरकात पडेल. जो वचनभंग करेल तो असीपत्र नरकात पडेल. 1,00,000 मणवणपर्यंत पडेल. शाळीग्रामावरची तुळशीपत्रे जो काढून टाकेल त्याला श्रीवीर्याचे दुःख जन्मजन्मी भोगावे लागेल. असा अविवाहित रोगी होय. शाळीग्राम तुळशीपत्र शंख यांचे एकत्रित पूजन करणारा श्रीहरीचा आवडता होता. तू 1 मणवणपर्यंत शंखचूडाची पत्नी होतीस त्यामुळे त्याचा वियोग दुःखदायक आहे. नारदा असे सांगून हरी थांबला. तू सुद्धा देह टाकून दिव्य देहाने हरीच्या हृदयात राहिली. लक्ष्मीनाथ तिला घेऊन वैकुंठ गेला तर लक्ष्मी सरस्वती गंगा तुळशी अशा चौघिणीने हरीची प्रियतमा आहे. तुळशीच्या कलेवरची गंडकी नदी झाली. विष्णू शिळारूपीने तेथेच असतो. तेथे किडे शिळावर चिन्ह कोरतात. शिळा त्या शिळा पुण्यदायक आहेत. जो कोणी खूप भाग्यवान आहे त्याला शंखचूडाचे आणि शाळीग्रामाचे महात्म्य ऐकायला मिळेल. ज्याच्या जन्मी खूप काही जन्माचे पुण्य आहे त्यालाच हे सौभाग्य लाभेल. जो कोणी तुळशीचं हे शाळीग्रामाचे आख्यान महात्म्य ऐकेल त्याला सहस्र कोटी दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. तुलसी पूजनाचा आता विधी काय आहे? नारदाने विचारले की नारायणाने ज्या विधीने तुळशीची पूजा केली होती तो विधी स्तोत्र सांगावे. त्याचप्रमाणे आणखी कुणी कुणी पूजा केली ते सुद्धा सांगावे. नारायण सांगू लागले, हरीने तुळशीची पूजा केली. तिला लक्ष्मीच्या बरोबरीचा मान दिला. लक्ष्मी गंगा याने सवतीच्या आनंदाने स्वागत केले. पण सरस्वतीला राग आला. तिने श्रीहरी पाहत असताना तिला मारहाण केली. अपमानाने लाजेने तुलसी एकदम अंतर्धान पावली. ती सिद्धेश्वरी योगिनी कुठे गुप्त झाली ती हरीला सुद्धा कळेना. मग त्या सरस्वतीची समजूत काढली. तिचा निरोप घेऊन तुलसी वनात गेली. तिथे त्याने स्नान केले. ध्यानसहित पूजा केली. भक्तिपूर्वक तिचे स्तोत्री गायली. पूजेच्या वेळी जो मंत्र म्हटला जातो असा स्त्री बज भुवनेश्वरी बीज कामबीज वाघबीज चतुर्बीज विपरीयुक्ती वृंदावनी आणि अग्निपत्नी अर्थात श्री ओम श्रीम क्लीम एम वृंदावने स्वाहा श्रीम व्रीम क्लीम एम वृंदावने स्वाहा हाच तो 10 अक्षराचा मंत्र आहे. नारदा, जो कोणी 108 वेळा ओम ह्रीम क्लीम एम वृंदावने स्वाहा हा मंत्र एकादशीच्या दिवशी 108 वेळा सुद्धा ऐकला तरी त्याला 1000 गायी ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळते. या श्रवण केले तरी सुद्धा 1000 गायी ब्राह्मणाचे दान केल्याचे पुण्य मिळते. वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. सर्व पापांचा नाश होतो. त्याच्या घरातील प्रगती होते. जो कोणी हा मंत्र जपेल आणि त्याच्या मुखाचे दर्शन करेल तरी त्यांच्या
त्यांच्या घरातील लोकांची प्रगती होईल, सर्व संकटांचा नाश होईल, जे जिथे जातील तिथे त्यांना यश, कीर्ती, मान सन्मान वाढेल असे नारदाने सांगितले. जणू काही कल्पवृक्ष अशा मंत्राने सर्व उपचार अर्पण केले असता सर्व सिद्धी प्राप्त होतात, तशा सर्व सिद्धी प्राप्त होतील. तुपाचा दिवा, धूप, दीप, चंदन, फुले वगैरे सहित 16 उपचारांनी केलेल्या पूजनाने हरीच्या स्तुतीमुळे प्रसन्न होऊन ती वृक्षातून प्रकट झाली. त्याच्या चरणी शरण गेली तेव्हा विष्णूने वर दिला की तू सर्वांना पूजनीय होशील. देवांना सर्वांना जो कोणी तुझी पूजा करेल त्याचे पापे नाहीसे होतील आणि त्याला धनधान्याची प्रगती होईल. धनधान्य भरपूर प्रमाणात मिळेल. 7 जन्माचे दुःख दारिद्र्य त्याचे दूर होईल असे श्री हरीने तुलसीला सांगितले. आणि मी स्वतः तिला उरीशिरी धारण करेल, म्हणजे उरीशिरी म्हणजे मी डोक्यावर धारण करेल, सर्वच देव तुला मस्तकी धारण करतील असा वर तिला श्री हरीने दिला आणि वैकुंठ गेले. नारदाने विचारले, हे प्रभू, तुळशीचे ध्यान, स्तोत्र, पूजेची पद्धत कशी आहे? नारायणाने म्हणाला, हे स्तोत्र असे आहे. तर तुलसीचे आम्हाला स्तोत्र सांगा. तर आता आपण स्तोत्र ऐकूया. वृंदारूपाक्ष वृद्धाक्ष यदयकत्र भवंतीच विदुर्बुधास्तेन वृंदामती प्रिया ताम भजायम पुरा बभुव या देवी त्वदो वृंदावने तेने वृंदावनी ख्याता सौभाग्यम ताम भजायम असख्यशुच विश्वश पूजता या निरतरम तेने विश्वपूजिताख्या पूजितांच भजायम असंख्यच विश्वानी पवित्राणी त्वया सदा ताम विश्वपाविनी देवी विरहम समारयम देवानतुष्टा पुष्पानां समूहेन यया विना ताम पुष्पासार सुदाच दृष्टमुच्चांस शोकत विश्वयत प्राप्ती मात्रेन भक्तानंदो भवेत ध्रुवम नंदनी तेन विख्याता सा प्रीता भविताई यस्सा देवास्तुला नासते विश्वेषु निखलेषुच तुलसी तेन विखाता ताम यामी शरणं प्रियां कृष्ण जीवन रूपा या शमी प्रियतम सती तेन कृष्ण जीविना साम सेम रक्षतु जीवनम. तर हे राहिले श्री हरीचे तुलसी स्तोत्र. जो कोणी हे तुलसी स्तोत्र ऐकतो, सांगतो, कोणाला शेअर करतो त्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती होते, सर्व पापे जळून त्याचे भस्म होतील अशा प्रकारे स्तुती केली आणि तुलसी प्रकट झाली. जो कोणी तुलसी स्तोत्र ऐकेल त्याच्याजवळ तुलसी प्रकट होईल आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. पण अपमानामुळे तिचे डोळे अश्रूने डबडबले होते. हरीने तिला छातीशी धरली, आपल्या स्थानी घेऊन गेले, तिला तिचे सरस्वतीचे सख्य करून दिले. विष्णूने तिला वर दिला की सर्व पूजा होईल आणि सर्वजण तिला मस्तकावर धारण करतील. मग 4 जणी एकमेकांचे हात धरून हसत हसत आत गेल्या. नारदा, हे तुलसी नामष्टक जो अर्थासहित पठन करेल, जो तुलसी पूजा करतो त्याला अश्वमेघ यज्ञाचे पूजन केल्याचे फळाची प्राप्ती होईल. नामाष्टकाचा श्लोक असा होता. तर हे तुलसीचे अष्टक होते जे मी तुम्हाला ऐकवले. हे तुलसी अष्टक. वृंदावनी विश्वपूजिता विश्वपाविनी पुष्पसारा नंदीन तुलसी कृष्ण जीविनी. तुलसीचा जन्म कार्तिक पौर्णिमेला झाला असल्यामुळे त्याला दिवशी तुळशीचे पूजन करावे. भक्तिपूर्वक पूजन करणारा निष्पाप होऊन विष्णुलोकी जातो. कार्तिकेत वैष्णवेला तुलसीपत्र दान करल्यामुळे 10,000 गायी दान दिल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. निपुत्राला पुत्र प्राप्ती होते. अभिहताचा विवाह होतो. बंधुहीन असेल तर बंधू त्याला मिळतो. रोगी आरोग्य संपन्न होतो. कैदेत असलेली सुटका होते. भयाला निर्भय होतो. तर पापी पापमुक्त होते. स्तोत्र त्याचे पुण्यफळाची प्राप्ती करून देणारे. आता ध्यान पूजेचा विधी ऐक. तुला काशमना शाकी वेद ठाऊक आहे, त्याप्रमाणे आव्हान केल्याशिवाय तुळशी वृक्षाचे ध्यान करून पूजन करावे. 16 उपचारांनी पूजा करावे. ध्यान केल्यामुळे पापे नष्ट होतात असे वेद सांगतात. पुष्पसारा, पवित्र, सती, मनोहर अशी तुळस ही जणू पापे जाळणारी आहे. प्रदीप्त अशी अग्नीची ज्वाळा आहे. वेद पुढे असे म्हणतात, तुलसीसारखे दुसरे फूल नाही. सर्वांपेक्षा तुळस अत्यंत पवित्र आहे. तिचा महिमा विख्यात आहे. जो कोणी हे आख्यान ऐकेल तो खूप भाग्यवान राहील आणि त्याची सर्व पापे जोडून भस्म होतील. त्याच्या सर्व इच्छा त्वरित पूर्ण होतील. त्याला धनधान्याची प्राप्ती होईल. हे तुलसीचे आख्यान जो भाग्यवान व्यक्ती आहे त्यालाच ऐकायला मिळेल आणि जो खूप भाग्यवान आहे तोच शेअर करेल हे आख्यान. सहजासहजी आख्यान शेअर कोणालाच करणार आहे. जो खूप भाग्यवान आहे तोच हे आख्यान शेअर करेल. तर असे तुलसीचे आख्यान होते. सर्वांनी मस्तकावर धारण करावी. विश्व पवित्र करणारी, जीवन मुक्त असणारी, हरिभक्तांना मुक्ती देणारी ही तुळस. तिची मी श्रद्धेने सर्व कथन तुम्हाला करवले. कल्याणुच्छाने तुळशीची सेवा करावी. आता मी तुम्हाला संपूर्ण आख्यान तुळशीचे सांगितलेले आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे तुलसीचे आख्यान आवडले असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही
माझी ही कथा ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा, शेअर करायला विसरू नका. व्हॉट्सॲपवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर तुलसीचे महात्म्य एकादशीच्या दिवशी जो कोणी नुसतं शेअरसुद्धा करेल तरी त्याला 10,000 गाई ब्राह्मणाला दान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. एवढे आख्यान हे जो कोणी श्रवणसुद्धा करेल तरी त्याचे पापे जळून भस्म होतील. तुलसीचे महात्म्य, आख्यान, स्तोत्र, अष्टक, संपूर्ण माहिती जन्मापासून तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने दिली आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडलाच असेल. आवडल्यास कमेंट्स करायला विसरू नका. माझ्या आत्मविश्वासासाठी एक कमेंट्स, लाईक आणि शेअर नक्की करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम तुलसीयै नमो नमः.